मुंबईपासून सुमारे 60 ते 65 किलोमीटर अंतरावर विरार या ठिकाणी जीवदानी देवीचं मंदिर आहे। हे मंदिर उंच डोंगरावर आहे। मंदिरातील देवीचे दर्शन घेण्यासाठी 1400 पायऱ्या चढून जावे लागते। मंदिरामध्ये रोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात। असे म्हटले जाते की मंदिरामध्ये येऊन देवीकडे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते। मंदिराच्या डोंगरावरून मंदिरासह विरार शहराचे सुंदर दृश्य पाहायला भेटते। उंच उंच इमारती तसेच हिरवीगार झालेली झाडे। तर मित्रांनो, तुम्हाला घरबसल्या जीवदानी आईचे दर्शन करायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तसेच मंदिराच्या वरच्या बाजूला एक दगड ठेवला आहे, त्यावरती कॉइन चिटकवला जातो, तो पण तुम्हाला आज दाखवतो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत जीवदानी देवीच्या मंदिरात। तर जीवदानी मंदिराचं पूर्ण व्हिडिओ आपण एक्सप्लोर करणार आहोत। तसेच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पूर्ण जीवदानी देवीचं दर्शन करणार आहोत। तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर जाऊया आपण। तर आता आपण रिक्षा पकडले जीवदानी मंदिरामध्ये जाण्यासाठी। विरार स्टेशनवर रिक्षा पकडले आपण। प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे। ते आपल्याला जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी सोडते। तिथून मग आपल्याला चालत जायचं आहे डोंगर। तर आता आपण जीवदानी रिक्षा स्टँडला पोचलो आहे। तर आता रिक्षातनं उतरलो आहे आपण आणि आजूबाजूला पाहू शकता अशी दुकानं आहेत ओटी घेण्यासाठी। प्रसाद सुद्धा मिळतो इकडे या दुकानामधून। सर्व आजूबाजूला दुकानात दिसत आहेत। तर आता आपण जीवदानीच्या पायथ्याशी पोचलो आहे। या साईडला पाहू शकता जीवदानी मंदिराचं मेन गेट आहे। इथूनच आपल्याला नंतर वरती जायचं आहे पायऱ्याने। आणि समोर बघा हे फलक लावले जशी माहिती देणारे। हे बघा अशा प्रकारे याच्यावरती माहिती दिलेली आहे सर्व जीवदानी मंदिराची। आणि इकडे पाहू शकता जीवदानी मंदिर व परिसरात प्लास्टिक पिशवी वापरण्यास बंदी आहे असे सर्व फलक लावलेत। आणि या साईडला रोपवे आहे, रोपवेची सुविधा आहे। जर आपल्याला कोणाला पायऱ्याने जायला जमत नसेल तर रोपवेचा सुद्धा वापर करू शकता। प्रत्येकी 200 रुपये तिकीट आहे, तर वापर करू शकता, याचा सुद्धा सुविधा आहे। बघा अशा प्रकारे सर्व इकडे व्यवस्था आहे, खूप चांगली व्यवस्था आहे। ह्या साईडला पाहू शकता पार्किंगची सुविधा आहे। या साईडला बाहेर पार्किंग केलेली आहे, इकडे कार पार्किंग आहे। आणि इकडे चप्पल ठेवण्यासाठी फ्री चप्पल स्टँड आहे, पाहू शकता इकडे बघा। तर आता आपण चप्पल ठेवणार आहोत आणि हा आहे जीवदानी मंदिराचा मेन गेट। चला तर आपण चप्पल ठेवून घेऊया आधी। चप्पल ठेवल्यावर आपल्याला ते एक नंबर देतील, ते नंबर आपल्याला घ्यायचा आहे। फ्री चप्पल स्टँड। तर आपल्याला आता 446 नंबर भेटला आहे। हा नंबर त्यांना आपल्याला परत द्यायचा आहे, नंतर मग ते आपल्याला चप्पल देतील। तर आता आपण जीवदानी मंदिर गड चढायला चालू करतो आहे। मंदिराच्या सुरुवातीलाच अशी चेकिंग केली जाते आणि ते खूप गरजेचे आहे सुरक्षेच्या दृष्टीने। इकडे TV सुद्धा लावलेली आहे, डायरेक्ट लाईव्ह दर्शन बघू शकतो आपण। मंदिरात झाल्याच्या नंतर 2-3 पायऱ्या चढल्याच्या नंतर डाव्या साईडला एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तर प्रथम आपण तिथेच दर्शन घेऊन नंतर मग जीवदानी गड चढायला चालू करू। चला तर तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाचं मंदिर। पाहू शकता इकडे पायथ्याशीच आहे। चला तर
चला तर बाप्पाचं दर्शन तर आपलं झालेलं आहे. बाप्पाच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर पायरीवर एक मधोमध एक छोटंसं मंदिर केलेलं आहे. तिथे जीवदानी मातेचा फोटोसुद्धा लावलेला आहे. लोक इथे सुद्धा डोका टेकून जात असतात. चला तर आता आपण जीवदानी गड चढायला चालू केलं आहे. आपल्याला आता इथून 1400 पायऱ्या चढायच्या आहेत. चला तर जाऊया. लोक बघा मंदिरातून दर्शन घेऊन खाली येतात आणि आता आपण चाललो आहे वरती. पायऱ्यांच्या आजूबाजूला अशी ओटी घेण्यासाठी दुकानंसुद्धा आहेत. हे बघा अशा प्रकारे काही लोकांचं नवस असतं. काही लोक प्रत्येक पायरीवर ढोपरी चालतात, तर काही डोकं टेकून पायऱ्या चढत असतात. असं त्यांचं नवस असतं. तर आता आपण ओटी घेणार आहोत. तर आता मी तो ओटी किती वाले आहे? कडाची ओटी 100 वाली. कायली गेला हे पिशवी किती वाले होते? 100 वाले. हे किती वाले आहे? कुठला दादा? हे 70 वाला 80 वाला आहे. येताना टोपली देता आहे अशी तर तर इथं आता आम्ही ओटी घेतली 7 नंबर हा देवीसाठी. ओटी दादा 7 नंबर आहे. 7 नंबर दुकान. चला तर अगोदर आम्ही रोपवेने जायचा विचार केला होता. नंतर बोललो की पायऱ्यानेच जाऊया. पायऱ्याने जाऊन दर्शन घेण्यात एक वेगळीच ऊर्जा असते आणि ती वेगळीच मजा असते. तर आम्ही आता पायऱ्यानेच चालत जात आहोत आणि बाबूला पण पहिल्यांदा आणले, त्याच्यामुळे आम्ही पायऱ्यानेच जाणार आहोत. जीवदानी आई नवसाला पावते. जीवदानी आई विशिष्ट चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. मुंबई, पालघरसह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार ह्या राज्यामधून लोक आईच्या दर्शनाला येत असतात. तसेच उत्तर भारतीय लोक इथे जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. तर आता मी जवळजवळ पोचलोय. बाबूची मम्मी दमली, बाबू दमले, थोडे बसलेत. आमचा पण घाम निघाला पूर्ण. खाली बघा विरार शहर दिसते. काही लोक येतात खालून. थोडा वेळ बसलो इथे. घाम निघालाय. रविवार तसेच देवीचा वार मंगळवार या दिवशी मंदिरामध्ये भक्तांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असते. थोडं वरती चढल्याच्या नंतर मध्ये एक दत्ताचं मंदिरसुद्धा आहे. त्याचंसुद्धा दर्शन घेऊन आपण वरती जाऊ. आता पण दर्शन घेतलं आणि आता पुन्हा चालू केलं आहे. तर आता मी जवळजवळ पोचलो आहे. ह्या साईडला आहे 5 पायरीचा रस्ता. इकडून पण तुम्ही येऊ शकता. आणि इकडे आहे जीवदानी आणि इकडून आपण आता आलो. जवळ पोचला आपण चालू केलं. जवळजवळ पोचलो. त्या साईडला पाहू शकता दुकान आहे तशी घेण्यासाठी. असे जीवदानी आहे, फोटो वगैरे आहेत, टिक्का वगैरे आहे, ओटी आहे. तिथून पण तुम्ही घेऊ शकता ओटी. तुम्हाला खालून घ्यायची असेल तर खालून सुद्धा घेऊन येऊ शकता. आता जवळजवळ आपण मंदिराजवळ पोचलो. मंदिराच्या जवळ मंदिरामध्ये 10 रुपयात जेवणाची सुविधासुद्धा आहे. मंदिराच्या पायथ्याशी रस्ता दवाखानासुद्धा आहे. तसेच पायथ्याजवळ गौशाळासुद्धा ट्रस्टची आहे. आता आपण मंदिरामध्ये एंटर होतोय. हा बघा डाव्या साईडला जायचं आपल्याला.
इकडे सर्व असे अँगल लागलेत. जेव्हा जास्त गर्दी असते नवरात्री वगैरे तेव्हा हे सर्व चालू करतात. हे पूर्ण वरती पण आहेत. तिकडे तर बंद केलं आहे. तर गर्दी नसल्यामुळे आपण डायरेक्ट जाऊ शकतो इकडे. हो आता गर्दी नाही जास्त. संध्याकाळची वेळ आहे तर काही सर्व बनवलं तिकडे. तर नवरात्रीच्या वेळेला जाम गर्दी होईल तेव्हा हे सर्व चालू केलं जाईल. स्टीलचे सर्व अँगल बनवलेत. आता आपण मंदिराजवळ पोचलोय. तर आता आपण जवळ इथून मंदिराजवळ पोचलो. लावले सर्व कॅमेरा फुल आहे इकडे. आहेत ना पुढे आपले कॅमेरा यूज करून सर्व बनवले. परिसर मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला मनाई आहे. तरी पण बघूया आपल्याला काढायला भेटतील तर आपण काढू. बघूया आपल्याला काढायला भेटलं तर. आता आपण मंदिरामध्ये एंटर होतोय. मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये पाहू शकता परिसर कसा आहे. मंदिराचा परिसर तर ओटी आता आपण पिशवीतनं बाहेर काढले. मंदिरामध्ये बडलिंग सक्त म्हणून मंदिर देवीचा मेन गाभारा इकडे पाहू शकता. चल थोडंसं तर पाहू शकता समोर देवीचा गाभारा दिसतोय. पुढे व्हिडिओ काढण्यास फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. पाहू शकता दर्शन घेऊन होतं आम्ही आलो तिकडून. तर इकडं आपण बाहेर जाणार आहोत. आपलं दर्शन घेऊन आता बाहेर निघतोय. वरती पण काही छोटे मोठे मंदिर आहेत ते पण आपण बघणार आहोत. जसे की काळभैरव, महाकाली, वामनदेवी, कामदेवी असे विशिष्ट मंदिर आहेत. हनुचंडी जाण्याचा मार्ग ह्या साईडमध्ये इकडून येतात ते लोक ह्या साईडून येतात. इकडे बघा नवीन इमारतीचं काम चालू आहे खाली. तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. ह्या साईडला पाहू शकता मंदिराचा वरचा भाग आहे. इकडून आपण बाहेर आलो तर वरती जातो आपण. पाहू शकता मंदिराच्या एकदम आपण वरच्या बाजूला आलं आहे. एकदम मोठा परिसर आहे एकदम पुढं खुला. लोकांना बसण्यासाठी इकडे जागा केलेली आहे. आणि इकडे एक छोटंसं बारंडा देवीचं मंदिर आहे ते पण आपण दाखवूया तुम्हाला. हे बघा बारंडा देवी मंदिर. त्या साईडला खालच्या साईडला पाहू शकता तुम्ही आपलं पुरं विरार शहर दिसत आहे. पावसाचं वातावरण बनवलं आहे. डगडग गाडीकडे जाते. आणि आता आपण ह्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे ते पण बघायला जाणार आहोत.
लोक इकडे बसले. शौचालयाने उतारीची व्यवस्था ह्या साईडला. पूर्वी ह्या साईडला पक्षी ठेवले होते, तर आता मला वाटतं नाही आहेत, बंद केलेत ते आता. ह्या साईडला एक कामधेनूचं एक मंदिर आहे छोटंसं ह्याच्या साईडला. विरार शहर. साईड बघू शकता. दिसत आहे त्या साईडला तिकडे फुलपाळा डॅम आहे आणि इकडे पाहू शकता खाली मैदान दिसतं एक. आणि तिकडे आपण तिकडून आलो खालून त्या साईडने आणि ही इकडे ट्रेन आहे. आता आपण जातो पुन्हा वरचं आहे आणि इकडे आपली मंडळी बसलेली आहे. हे इकडे इकडे बाबू खाली काय दिसतच नाही, पुन्हा धुवा झाला आहे. लोकांना बसण्यासाठी इकडे ते बनवले, खूप मोठी जागा आहे इकडे वरती. पॉपकॉर्नसाठी आपण पॉपकॉर्न ह्या साईडला एक जीवदानी देवीचा प्रसाद मिळेल. प्रसादासाठी लाईन आहे इकडे. प्रसाद प्रसाद घेऊन आलो प्रसाद. नारळाची वडी मंदिर आजा. इकडं महाकालीचं मंदिर आहे. आता आपण बाहेर जात आहोत मंदिराच्या एकदम उंच ठिकाणी. आपण मंदिराच्या एकदम उंच ठिकाणी स्लो मोशन मी पुढे धुक्का झालं एकदम खाली. काहीच दिसणं गेलं. तर आता आपण दर्शन घेऊन खाली उतरायला चालू केलंय.
आता आपण घरी जायला निघतोय खाली जाण्यासाठी. या साईडला बघा असे बांधलेत सर्वांना. उतरतोय आगे कन्हार इकडे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. तसेच गळ्यात वगैरे धागे बांधण्यासाठी, हातात धागे बांधण्यासाठी घेऊ शकता. काय पाहिजे ते बघतो. कुठं आहे कसं आहे कोण 50 रुपये. मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन आपण मंदिरातून खाली आलो आहे. तर आता आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण आलो घरी. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर जीवदानी मंदिरामध्ये जायचं असेल तर स्टेशनवरून 20 रुपये शेअरिंग रिक्षा आहे. ती तुम्हाला जीवदानाच्या पायथ्याशी येऊन सोडते. तिथून तुम्ही नंतर मग चालत किंवा रोपवेचा वापर करून तुम्ही जीवदानी मंदिरात जाऊ शकता. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल चला तर भेटू अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.